मुंबईच्या राजकारणात शिवाजी पार्क म्हणजे केवळ एक मैदान नाहीये, तर ते एक रणशिंग आहे। रविवारी संध्याकाळी या मैदानावर जे घडलं त्याची चर्चा दिल्लीपर्यंत झाली नसेल तर नवलच। तब्बल 2 दशकांनंतर दोन भाऊ उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर एकाच ध्येयासाठी एकत्र आलेले दिसले। ज्यांना वाटलं होतं की ठाकरेंमधली ही दरी कधीच साधली जाणार नाही, त्यांच्यासाठी हा एक मोठा राजकीय धक्का होता। पण हे एकत्र येणं केवळ कौटुंबिक नव्हतं, तर ते होतं मुंबईवरच्या ठाकरे नावाच्या वर्चस्वासाठी आणि भाजपला रोखण्यासाठी। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की ठाकरे बंधूंनी एकत्र येत भाजपची कोंडी कशी केली आहे, ठाकरेंनी सभा घेऊन वातावरण फिरवलंय का, आणि 15 जानेवारीची महानगरपालिका निवडणूक ही इतकी निर्णायक का बनली आहे। राज ठाकरेंनी एक विधान केलं ज्याने संपूर्ण मैदान शांत झालं। राज ठाकरे म्हणाले की मराठी माणसांसाठी ही शेवटची निवडणूक आहे, जर तुम्ही आज चुकलात तर ती चूक अनंत काळासाठी असेल। एका नेत्याला शेवटची निवडणूक असं का म्हणावं लागलं? या विधानामागे केवळ राजकीय स्पर्धा नाही, तर एक खोल भीती आहे। भीती ही की मुंबई हळूहळू मराठी माणसांच्या हातातून निसटते का? एकेकाळी शिवसेना ही मुंबईचा बालेकिल्ला होती, पण एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर आणि बदलत्या समीकरणानंतर मुंबईच्या सत्तेचं केंद्र दिल्ली आणि गुजरातच्या दिशेने झुकल्याचा आरोप आता उघडपणे केला जातोय। हेच अस्मितेचे कार्ड आता ठाकरे बंधूंनी पुन्हा एकदा बाहेर काढलंय। आजचा आपला विषय हाच आहे की ही निवडणूक ठाकरे बंधूंच्या टप्प्यात आली आहे का? नमस्कार, मी लीलाधर, तुम्ही पाहताय थोडक्यात। या सभेचा मुख्य रोख होता भाजपची कोंडी, पण ही कोंडी नेमकी कशी केली गेली? पहिली रणनीती म्हणजे मराठी माणसांची मतं। बघा, लोकसभेत आणि विधानसभेत शिवसेनेच्या मतांचं जे विभाजन झालं त्याचा थेट फायदा भाजप आणि शिंदे गटाला झाला। पण आता उद्धव आणि राज एकत्र आल्यामुळे जो मतदार कोणाकडे जाऊ या संभ्रमात होता, तो आता एका छत्राखाली येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। राज ठाकरेंनी स्पष्ट शब्दात सांगितलं की आपण आपापसात लढता कामा नये, कारण आपण लढावं हीच भाजपची इच्छा आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो या सभेत गाजला तो म्हणजे मुंबई विरुद्ध गुजरात हा वाद। ठाकरे बंधूंनी यावेळेस अतिशय आक्रमक पवित्रा घेत आरोप केलाय की मुंबई महाराष्ट्रापासून भौगोलिकरित्या तोडणं शक्य नसलं तरी ती आर्थिकरित्या ती गुजरातच्या दावणीला बांधली जात आहे। राज ठाकरेंनी भाषणात एक यादीच वाचून दाखवली की पंतप्रधान मोदी सत्तेत आल्यापासून अदानी समूहाचा विस्तार महाराष्ट्रात कसा झाला, मुंबईतील जमिनींचे पुनर्विकास प्रकल्प कोणाच्या घशात जात आहेत आणि मराठी माणसाला स्वतःच्या शहरातून विस्थापित करण्याचा कट कसा रचला जातोय। हा आरोप थेट मध्यमवर्गीय मराठी माणसाच्या काळजाला हात घालणारा आहे। जेव्हा तुमचं घर, तुमची जमीन आणि तुमची भाषा संकटात येते तेव्हा राजकारण मागे पडतं आणि अस्तित्व समोर येतं। ठाकरेंनी नेमकी हीच नस पकडली आहे आणि त्यातच तामिळनाडूचे नेते के अण्णामलाई यांनी मुंबईत येऊन मुंबई महाराष्ट्राची नाही, हे एक आंतरराष्ट्रीय शहर आहे असं महाराष्ट्राविरुद्ध विधान भाजपला जड जाऊ शकतंय। या गोष्टींमुळे भाजपची मोठी डोकेदुखी वाढली आहे। राज ठाकरेंसोबतच उद्धव ठाकरेंनी सुद्धा थेट हल्ला चढवला। त्यांनी देवेंद्र फडणवीसांना उघड चॅलेंज दिलं। ठाकरे म्हणाले की देवेंद्र फडणवीस प्रत्येक निवडणुकीआधी हिंदू विरुद्ध मुस्लिम असा मुद्दा उकरून काढतात। त्यांनी या मुद्द्याशिवाय लढवलेली एकही निवडणूक दाखवा, मी त्यांना 1,00,000 रुपये देईन। हे विधान खूप महत्त्वाचं आहे, कारण मुंबईत भाजप नेहमीच हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मतं मागतं। पण आता ठाकरेंनी हिंदुत्वाच्या जागी मराठी अस्मिता आणि स्थानिकांचे आर्थिक प्रश्न उभे केले आहेत। जर निवडणूक हिंदू मुस्लिम मुद्द्यावर झाली तर भाजपला फायदा होतो, पण जर ती मराठी माणूस विरुद्ध बाहेरचे यावर झाली तर भाजपची गोची होते। ठाकरे बंधूंच्या या नव्या युतीमुळे भाजपसमोर 3 मोठी आव्हानं उभी राहिली आहेत। पहिलं म्हणजे मुंबई महानगरपालिकेची 50,000 कोटीहून अधिक असलेली तिजोरी। गेली 25 ते 30 वर्ष ही तिजोरी शिवसेनेच्या ताब्यात म्हणजे उद्धव ठाकरेंच्या ताब्यात होती। भाजपला ती कोणत्याही परिस्थितीत जिंकायची आहे, पण आता राज आणि उद्धव एकत्र आल्याने भाजपच्या मिशन मुंबईला ब्रेक लागण्याची चिन्ह दिसत आहेत। दुसरं आव्हान म्हणजे स्थानिक नेत्यांची बंडखोरी। भाजपमध्ये असे अनेक नेते आहेत जे मूळचे शिवसैनिक आहेत। ठाकरेंच्या एकत्र येण्यामुळे त्यांच्यामध्ये पुन्हा संभ्रम सुरू झालाय, पुन्हा एकदा घर वापसीचे विचार सुरू होऊ शकतात। आणि तिसरं म्हणजे मुंबईतील पायाभूत सुविधांचे प्रकल्प, मेट्रो असो वा कोस्टल रोड, याचं श्रेय भाजप घेत असलं तरी जमिनीवरून विस्थापित होणाऱ्या लोकांचा रोष आता ठाकरेंनी पुन्हा संघटित केलाय। अदानी समूहावर केलेला हल्ला या सभेचा टर्निंग पॉइंट मानला जातोय। राज ठाकरेंनी कॉर्पोरेट कंपन्या आणि भाजपचं साठवलटं असल्याचा जो आरोप केलाय तो मुंबईच्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये खळबळ उडवून देणारा आहे। मुंबईचा पुनर्विकास प्रकल्प हा सामान्यांच्या फायद्यासाठी आहे की बिल्डरांच्या, हा प्रश्न आता प्रत्येक चाळीत आणि सोसायटीत विचारला जाऊ लागलाय। जर 15 जानेवारीला मुंबईकरांनी ठाकरेंच्या या भूमिकेला कौल दिला तर तो केवळ एका महानगरपालिकेचा निकाल नसेल, तर तो महाराष्ट्राच्या भविष्यातील राजकारणाची दिशा ठरवणारा निकाल नक्कीच असेल।
आता सर्वात महत्त्वाचा भाग ज्याकडे सर्वांचं लक्ष होतं तो म्हणजे महायुतीचं उत्तर. ठाकरे बंधूंच्या या तोफेला महायुतीने अत्यंत आक्रमकपणे प्रत्युत्तर दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंच्या प्रत्येक आरोपाचा समाचार घेण्यासाठी शिवतीर्थावरच सभा घेतली. देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत परखड शब्दात विचारलं की गेली 25 वर्ष मुंबई महानगरपालिकेत तुमची सत्ता असताना तुम्ही मुंबईकरांना काय दिलं? फक्त खड्डे, भ्रष्टाचार आणि नालेसफाईचे घोटाळे. फडणवीसांनी ठाकरेंच्या गुजरात कार्डला उत्तर देताना सांगितलं की मुंबई भारताची आर्थिक राजधानी आहे आणि ती कोणाचेही बाप तोडू शकत नाही. तुम्ही केवळ लोकांच्या मनात भीती पसरवून आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करताय. पण मुंबईकर आता तुमच्या इमोशनल ब्लॅकमेलिंगला बळी पडणार नाही. दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट वारसा आणि विचारांच्या गद्दारीवर बोट ठेवलंय. शिंदे म्हणाले, ज्यांनी सत्तेसाठी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार आणि काँग्रेसची हातमिळवणी केली त्यांना आता मराठी अस्मितेवर बोलण्याचा नैतिक अधिकार उरलेला नाहीये. ठाकरे बंधूंचं एकत्र येणं हे प्रेमापोटी नाहीये तर सत्तेची खुर्ची सरकते या भीतीपोटी आहे. अदानींच्या मुद्द्यावर उत्तर देताना शिंदेंनी स्पष्ट केलं की मुंबईचा विकास आणि धारावी पुनर्विकास हा केवळ बिल्डरांसाठी नाही तर तिथल्या मराठी आणि गरीब माणसाला हक्काचं पक्कं घर देण्यासाठी आहे. तुम्ही स्वतः 25 वर्षात जे करू शकला नाहीत ते आम्ही करून दाखवतोय म्हणून तुमच्या पायाखालची जमीन सरकली आहे. महायुतीने हा लढा अस्मिता विरुद्ध विकास असा करण्याचा प्रयत्न केलाय. शेवटी हे सगळं पाहताना एक गोष्ट लक्षात येते, राजकारणात कोणतीही गोष्ट अशक्य नसते. ज्या ठाकरेंनी शिवसेनेतून बाहेर पडून आपली वेगळी चूल मांडली होती तेच राज ठाकरे आज उद्धव ठाकरेंच्या सोबत खांद्याला खांदे लावून उभे आहेत. ही युती केवळ निवडणुकीपुरती आहे की हा ठाकरे बँड पुन्हा एकदा महाराष्ट्रावर अधिराज्य गाजवण्यासाठी सज्ज झालाय हे येणारा काळ सांगेल. पण एक मात्र नक्की, भाजपने ज्या मुंबईला जिंकण्याचं स्वप्न पाहिलं होतं त्या मार्गावर आता ठाकरे नावाचा गतिरोधक उभा ठाकलाय. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? उद्धव आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्यामुळे मुंबई महानगरपालिकेचं समीकरण खरंच बदलेल का? भाजपला हे मराठी अस्मितेचं आव्हान पेलेल का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई खरंच महाराष्ट्राच्या हातातून निसटते का? तुमची रोखठोक मतं आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. अशाच सखोल आणि माहितीपूर्ण राजकीय विश्लेषणासाठी आपल्या थोडक्यात चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.